वाचालं पंगुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमम् देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। श्रूयतां देवदेवेश नारायण जगत्पते त्वदीयेनावदानेन कथयिष्ये शुभाकथा। सकलकलिकल्मषापहारिणी तापत्रयोन्मूलिनी विद्वज्जनमनोहारिणी रम्या श्रीमद्देवी भागवत ग्रंथांतर्गत यथा संबंधी कथेयं प्रस्तूयते। अत्र दश्रोतारः सावधानतया शृण्वन्तु। वामनानंद गुरु महाराज अन्नदत्ते भागवत महाराज विदास महाराज सुमंत महाराज अशोक महाराज श्री सिद्धेश्वर चरणार पिंडार्पणमस्तु जगदम्बार्पणमस्तु। हरये नमः। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहम् पूर्णब्रह्म परानन्दम् ईशमानन्दिवल्लभम्। योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना। अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। ज्ञानेन योगेन च कर्मणा च भक्त्या च सर्वस्वसमर्पणेन आराधिताभ्यां श्रुतिमार्गदक्षैः नमो नमः श्री गुरुपादुकाभ्याम्। सुरासुरासेवितपादपङ्कजा करे विराजत्कमनीय पुस्तका। विधेष्टपत्नी कमलासनप्रिया सरस्वती नृत्यतु वाचि मे सदा। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातराजुहाव। उत्तरेति तन्मयतया तरवो विनेदुः तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। वंशी विभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलादरुष्टा पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रा। कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। वन्दे नन्दव्रजस्त्रीणां पादरेणुमभीक्ष्णशः यासां हरिकथोद्गीतं पुनाति भुवनत्रयम्। नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे पुल्लारविन्दायतपत्रनेत्र। येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयप्रदीपः। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोऽस्तुते।
शरणागत दीनार्थ परित्राण परायणे सर्वस्यार्ति हरे देवी नारायणि नमोस्तुते। दुर्गे स्मृता हरसि भीतिमशेषजन्तोः स्वस्ति स्मृता मतिमतीव शुभां ददासि। दारिद्र्य दुःख भयहारिणिका त्वदन्या सर्वोपकार करणाय सदा आर्द्रचित्ता। ध्यायेन् नित्यं महेशं रजतगिरिनिभं चारुचन्द्रावतंसं रत्नाकल्पोज्ज्वलाङ्गं परशुभृगवराभीतिहस्तं प्रसन्नं पदमासीनौ समन्तास्तुतममरगणैर्व्याघ्रकृत्यं वसानं विश्वाद्यं विश्ववन्द्यं निखिलभयहरं पञ्चवक्त्रं त्रिनेत्रम्। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र। तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी। ओम नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति। पुंडलीकवरद हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। श्री पंढरीनाथ भगवान की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। नमः पार्वती पतये हर हर महादेव। एकलिंगेश्वर भगवान की जय। सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। जगदम्बा माता की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ऋषयोचुः आश्चर्यकरमे तत्ते वचनं गर्भहेतुकम्। सन्देहोऽत्र समुत्पन्नः सर्वेषान्नस्तपस्विनां। माता व्यासस्य मेधाविन् नाम्ना सत्यवतीति च। विवाहिता पुरा ज्ञाता राज्ञा शन्तनुना यथा। तस्याः पुत्रं कथं व्यासः सती स्वभवने स्थिता। ईदृशी सा कथं राजा ईदृशी सा कथं राज्ञा पुनश्चन्तनुना वृता। तस्यां पुत्रावुभौ जातौ तत्त्वं कथय सुव्रत। विस्तरेण महाभाग कथां परमपावनी। उत्पत्तिं वेदव्यासस्य सत्यावत्या सत्यवत्यास्तथा पुनः। श्रोतुकामा पुनः सर्वे
ऋषयः संशितव्रता अकारण करुणावर्णालय परब्रह्म चिन्मूर्ती सच्चिदानंद घन भगवान परमात्मा श्री हरींची तुम्हा सर्वांच्यावर असीम कृपा आहे आणि या कृपेमुळेच आज अत्यंत महत्वपूर्ण अशा देवी नवरात्राच्या पावन प्रसंगामध्ये आदिमाया आदिशक्ती भगवती जगदंबा सच्चिदानंद स्वरूपा प्रणवांबा राजराजेश्वरी त्या जगन्मातेचे दिव्य चरित्र अर्थात देवी भागवत श्रवण करायला आपल्याला मिळत आहे. काय आपण कुठलंही सत्कर्म केलं तर त्या सत्कर्माचं फल चांगलं प्राप्त होतं. आपण जे जे काही पुण्यकर्म करतो ते पुण्यकर्म आपल्या पूर्वी केलेल्या कर्माचं फल असतं. पापकर्माच्या बाबतीत अशी संगती लावता येणार आहे. जो भी जैसा कर्म करेगा वैसा ही फल पापा. क्या साधु क्या संत महात्मा क्या राजा क्या रानी प्रभु के पुस्तक में लिखी है सबकी कर्म कहानी. ओ ही सारे लेन देन का सही हिसाब बताता मेरे मालिक के दुकान में सब लोगों का खाता. मेरे विठू के दरबार में सब लोगों का खाता. बड़ा सुंदर वर्णन किया आहे. प्रत्येकाच्या कर्माची चांगल्या वाईट कर्माची नोंद भगवंताच्या म्हणजे यमधर्माच्या दरबारामध्ये. तुम्ही कोणत्या वेळेला काय कर्म करता या सगळ्याची नोंदणी तिथे होते. बरं म्हणून आता तुम्ही सगळेजण बसलेला आहात माझ्या समोर एकलिंगेश्वराच्या या मंदिरामध्ये सभा मंडपात. आता तुम्ही काय करतात तुमच्या नावावर तुमच्या खात्यावर आत्ताच तुमचं कर्म टाकलं जात आहे. भगवंताच्या घरचा रोकडा हिशेब. यातून कोणीही सुटणारा नाहीये. साधू असो संत असो महात्मा असो राजा असो राणी असो एखादा गरीब असो फकीर असो कोणी असो सर्वांच्या प्रत्येक कर्माची नोंद तिथे. आणि म्हणून आपण जे काही सत्कर्म करतो त्या सत्कर्माचं फल म्हणजेच पुण्यकर्म सुकृत तरुला आलेलं फूल आहे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. या ठिकाणी नवरात्राच्या पावन प्रसंगामध्ये भगवती जगदंबेची अतिदिव्य अशी देवी भागवताची कथा ऐकणं हे काही सामान्य कर्म नाही. अठरा पुराण आहेत. 18 पुराणांच्या मध्ये महत्वपूर्ण पुराण आहे देवी भागवत पुराण. प्रथम स्कंदाची कथा आपण काल पाहिली. महर्षी वेद व्यास शुकदेवांना जनकाकडे पाठवतात. जनकांच्याकडनं शुकदेवजी आल्यानंतर त्यांनी उत्तम असा गृहस्थाश्रम केला. शुकदेवांना देवी भागवताचं दिव्य ज्ञान व्यासांनी दिलं. त्यानंतर व्यास आपल्या आश्रमामध्ये बसलेले. याच व्यासांची माता सत्यवती, त्या सत्यवतीच्या आज्ञेनं व्यासांनी त्या सत्यवतीची सून असणारी 2 सून असणाऱ्या चित्रांगद आणि विचित्रवीर्य यांच्या ठिकाणी त्या ठिकाणी दिव्य अशा पुत्रांची उत्पत्ती केलेली. त्यापासून धृतराष्ट्र पंडू आणि दासीपासून विदुर जन्माला आले.
त्यापासून पुढे कौरव पांडव निर्माण झाले. याच वंशामध्ये पितामह भीष्मांच्या सारखा श्रेष्ठ असा प्रतिज्ञ निर्माण झाला. द्वितीय स्कंदाच्या आरंभी सगळ्या ऋषींनी महात्मा स्वतःनं म्हटलं, महाराज आम्हाला अत्यंत आश्चर्य वाटतंय, महाराज व्यासांची माता सत्यवती असं आपण सांगता. व्यासांना सत्यवती सुत म्हटलं जातं. आणि आम्ही तर असं ऐकलंय की सत्यवती राजा शंतनूची पत्नी आहे. महाराज या व्यासांचा जन्म सत्यवतीच्या पोटी कसा झाला? वेद व्यासांची उत्पत्ती आम्हाला ऐकायची. हे ऐकल्यानंतर महात्मा सुत अत्यंत आनंदून गेले आणि त्याने भगवती जगदंबेला प्रणाम करून कथा सांगायला आरंभ केला. प्रणम्य परमां शक्तिं चतुर्वर्ग प्रदायिनीं आदिशक्तिं वदिष्यामि कथां पौराणिकीं शुभां यस्योच्चारणमात्रेण सिद्धिर्भवति शाश्वती व्याजेनापि बीजस्य वाग्भवस्य विशेषतः. महात्मा सूत भगवती जगदंबेला प्रणाम करताय, तिची प्रार्थना करताय. दुर्गे स्मृता हरसि भीतिमशेष जंतो स्वस्थै स्मृता मतिमतीव शुभान् ददासि दारिद्र्य दुःख वयहारिणिका त्वदन्या सर्वोपकार करणाय सदा चित्ता. भगवती जगदंबेची दिव्य अशी प्रार्थना केली आणि महात्मा सूत कथा सांगू लागले. राजा परिचरो नाम धार्मिक सत्य संग्रह चेदिदेशपति श्रीमान बहुव द्विज पूजकः. कथा सांगू लागले. एक उपरिचर नावाचा राजा आहे. या उपरिचर राजाला वरारोहा नावाची राणी आहे. अत्यंत धर्म पालन करणारा हा राजा, धर्मज्ञ राजा आहे. उपरिचर या राजाचं नाव. सत्य प्रतिज्ञ होता, म्हणजे सत्य भाषण करणारा. म्हणजे प्राण जाण्याची वेळ आली तरी सुद्धा सत्य सोडणारा नाही. हे बघा, ज्याला आपल्या जीवनामध्ये कल्याण करायचंय ना, त्यानं त्या ठिकाणी सत्याची कास धरली पाहिजे. कधी असत्य भाषण करता कामा नये. महाराज, आजकाल मनुष्य पावलं पावली खोटं बोलतो. आपल्याला कळत पण नाही आपण खोटं बोलतो म्हणून. उदाहरण सांगायचं झालं तुम्हाला मी सांगेन. समजा आपल्याला कोणाचा कॉल आला मोबाईलवर आणि तो तिकडून विचारतो, कुठे आहात तुम्ही? मग हा असतो एका ठिकाणी, सांगतो हे का आलो ना, तुमच्या दारातच आहे, आणि असतो आपल्या घरात. माणूस बेमालूमाने सहज खोटं बोलतो. हे बघा, त्या ठिकाणी सत्य भाषण हे फार मोठं व्रत आहे. राजा उपरिचर सत्य प्रतिज्ञा आहे. चेदी देशाचा राजा आहे हा. प्रचुर धन आहे त्याच्याकडे. ब्राह्मणांचा भक्त आहे. त्यानं इंद्राची आराधना केली आणि त्यामुळे देवराज इंद्रानं त्या उपरिचर राजाला प्रसन्न होऊन एक सुंदर असं पांढरशुभ्र स्फटिकाचं विमान दिलं. या विमानावर आरूढ होऊन राजा उपरिचर
आकाश मंडलामध्ये स्वच्छंदपणाने विहार करीत असत. ते विमान असं अद्भुत होतं की त्या विमानाचा स्पर्श जमिनीला होत नसे. ते नेहमी वर आकाशामध्ये राहायचे. या राजाला गिरिका नावाची एक पत्नी आहे. तिचं नाव वरारोहा. काय झालं, एकदा या उपरिचर राजाची पत्नी ही ऋतुमती झाली. त्यानंतर स्नानातून निवृत्त होऊन तिनं पुंसवन व्रत केलं भगवती जगदंबेचं. आणि ते व्रत झाल्यानंतर आपल्या पतिदेवाकडे राजाकडे पुत्रप्राप्तीची कामना प्रकट केली. परंतु याच वेळेला पितरांच्या आज्ञेनं या उपरिचर राजाला वनामध्ये शिकार करण्यासाठी जावं लागलं. राजाचं आपल्या राणीवर अत्यंत प्रेम होतं, म्हणून राजाचं मन राणीच्या चिंतनामध्ये, आणि तो असाच आपल्या पितरांच्या आज्ञेनं वनामध्ये गेला. त्या राणीच्या सदैव स्मरणामुळे त्या ठिकाणी त्या राजाचा शक्तिपात झाला. राजाला राणीच्या ऋतुकालाचं ज्ञान होतं. राजाने विचार केला ही अमोघ शक्ती व्यर्थ वाया जाता कामा नये, म्हणून त्यानं काय केलं, एका पानाच्या द्रोणामध्ये त्या ठिकाणी ते आपलं अमोघ वीर्य, ती शक्ती त्यामध्ये ठेवली आणि एका पक्षाला सांगितलं की हे माझ्या राणीला नेऊन दे. ससाना नावाचा पक्षी होता, बाज. राजाच्या आज्ञेनं त्या ठिकाणी तो पक्षी आकाशमंडलातून जाऊ लागला. दुसरा एक पक्षी त्या ठिकाणी आला. त्या पक्षाला वाटलं याच्या चोचीमध्ये काहीतरी खाण्याचा पदार्थ आहे, म्हणून त्या दोघांचं भांडण सुरू झालं. तुंड युद्ध सुरू झालं आणि हे पक्षी युद्ध करता करता, भांडण करता करता एका नदीच्या वर आले. ती नदी होती यमुना. या यमुना नदीच्या वर आले आणि त्या पक्षाच्या तोंडातून तो द्रोण खाली पडला. त्याच वेळेला काय झालं, त्या यमुना नदीमध्ये एक आद्रिका नावाची अप्सरा स्नान करण्यासाठी आली. ती स्नान करत असताना तिथे ब्राह्मण संध्यावंदन करण्यासाठी आलेले. या अप्सरेनं काय केलं, पाण्यामध्ये बुडी घेतली आणि आपली सखी समजून या ब्राह्मणाच्या पायाला धरलं. त्याच्यामुळे तो ब्राह्मण अत्यंत घाबरला आणि त्याने त्या आद्रिकेला, त्या अप्सरेला शाप दिला की तू माशाच्या जन्माला जशी मत्स्य हो. तिला अत्यंत वाईट वाटलं. तिने त्या ब्राह्मणाची क्षमा मागितली. त्यानं उशाप दिला की तुला माशाच्या जन्माला जावं लागेल, परंतु पुढे काही काळानंतर तुझ्या पोटातून 2 पुत्र जेव्हा बाहेर येतील तेव्हा त्या ठिकाणी तुला पूर्वीचं रूप प्राप्त होईल आणि तुझा उद्धार होईल. तू या शापातून मुक्त होशील. आणि त्या ठिकाणी ती आद्रिका नावाची अप्सरा पाण्यामध्ये माशाच्या रूपामध्ये राहिली. आणि याच वेळेला त्या ठिकाणी तो द्रोण खाली पाण्यामध्ये पडला आणि या आद्रिका अप्सरेनं जी माशाच्या रूपामध्ये तिनं त्या ठिकाणी ते भक्षण केले. आणि कालांतरानं त्या ठिकाणी एका कोळ्यानं तिला पकडलं, त्या माशाला, त्या मच्छीला. आणि जेव्हा त्या कोळ्यानं तिचं पोट फाडलं तेव्हा त्याला आतमध्ये एक अत्यंत सुंदर असा पुत्र आणि एक सुंदर अशी कन्या हे दोघे जण दिसले. ज्यावेळेला त्या कोळ्यानं पकडलं होतं तेव्हा ही माशाची जी पत्नी होती, ही माशी जी होती आद्रिका अप्सरा, ही गर्भवती होती 10 महिन्याची. त्यानंतर त्या कोळ्यानं पोट फाडलं. आतमध्ये एक सुंदर असा पुत्र आणि एक कन्या. त्यानं काय केलं, तो पुत्र जो आहे तो पुत्र उपरिचर राजाला नेऊन भेट दिला. त्याचाच पुत्र आहे.
या कन्येचं काय करावं? तेव्हा उपरिचर राजानं काय केलं, ती कन्या त्या कोळ्याला भेट म्हणून दिली. ही तुझ्याकडेच ठेव, हिचं पालन पोषण तू. आणि त्या कन्येचं नाव प्राप्त झालं मत्स्योदरी. मत्स्योदरी माता की जय. मत्स्योदरी, मत्स्योदरी म्हणजे जी माशाच्या उदरातून जन्माला आली तिला मत्स्योदरी म्हणते. आपण जर त्या ठिकाणी जालन्याकडे जायला निघालो तर अंबडला उजव्या हाताला डोंगरावर मत्स्योदरी देवीचं फार सुंदर असं स्थान आहे. तिचंच नाव काली. या मत्स्योदरीच्या अंगाला माशाचा वास येत असतो. मासे पकडणारे असतात ना कोळी, कहार लोक, तेव्हा त्यांचं जे जाळं असतं ना बघा तुम्ही, त्या जाळ्याचा वास एक विशिष्ट येतो, माशाचा वास येतो त्याला. या कन्येच्या अंगाला सुद्धा असा वास येत असे. मत्स्योदरी, मत्स्यगंधा, म्हणून तिचं नाव मत्स्यगंधा असं पडलं. काय झालं, एकदा ही मत्स्यगंधा मोठी झाली आणि आपल्या वडिलांच्या कामामध्ये त्यांना मदत करू लागली. त्या कोळ्याचा व्यवसाय होता. यमुनेच्या या तीरावरून पलीकडच्या तीरावर लोकांना नावेमध्ये बसून नेले. पण गंगा पार करविण्याचं काम अजूनही कोळे लोकांच्याकडे किंवा कार लोकांच्याकडे. आमच्या तिकडे त्या ठिकाणी ते चप्पू चालतात बघा याच्यावर, गोदावरीच्या पात्रावर, आणि त्यामध्ये पलीकडे लोकांना नेण्याचं काम यांच्याकडेच असतं. ती त्यांची उपजीविका आहे. ही मुलगी मोठी झाली आणि आपल्या वडिलांच्या व्यवसायामध्ये त्यांना हातभार लावू लागली. मुलगा मोठा झाला आणि आपला व्यवसाय चालवायला लागला की वडिलांना अत्यंत आनंद होतो की नाही. आपली गाडी चालवायला लागला, फार आनंद होतो. मला स्मरण होतं आमच्या पूज्य वडिलांचं, महाराजांचं, वैकुंठवासी सुमंत महाराजांचं. मी अगदी लहान होतो, 4वी-5वीला असेल, आणि एका ठिकाणी असं त्यांचं भागवत कथा चालू होती आमच्या मामाच्या गावी राजा टाकलेला, आणि तिथे मलाही बरोबर नेलं होतं. आणि त्यांनी तिथे मला सर्वप्रथम सगळ्या लोकांच्या समोर व्यासपीठावर, मी लहान 4वी-5वीला असताना, त्या भागवतामधलं रुक्मिणी प्रसंगामधलं त्या रुक्मिणीचं पत्र सांगायला लावलं 7 श्लोकांचं. 4वी-5वीला होतो, मी लहान होतो. संस्कृत वगैरे काही वाचता येत नव्हतं, पण महाराजांचं ऐकून आज तुम्हा सगळ्यांच्या समोर त्या ठिकाणी ही भागवताची कथा ठेवण्याचं जे भाग्य मिळतंय ना, याचं कारण आहे लहानपणापासून महाराजांनी आम्हाला बरोबर ठेवलेलं. त्यांच्या बरोबर नाही तर सुट्टी वगैरे असली की तिथे, आणि तिथे भागवत कथा मन लावून ऐकायची. तेव्हा काय आता सारखा मोबाईल वगैरे नव्हता. आता मुलं त्या मोबाईलमध्येच त्या ठिकाणी कुठे कार्यक्रमाला जरी गेले तरी मोबाईल जवळ ठेवून त्याच्यामध्ये व्यस्त असतात. माझ्या वडिलांची मिराशिंगा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंग. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी म्हटलं, देवा मी जी तुझी भक्ती करतोय ना, याला कारण आहे माझ्या वाढ वडिलांनी तुझी भक्ती केली आहे, आणि त्यामुळेच मी सुद्धा तुझी भक्ती करतो. इतका आनंद झाला होता महाराजांना. थोड्या वेळेस मी सांगितलं होतं, 15-20 मिनिटं. लहान वय त्यावेळेला काय, पण खूप आनंद झाला होता. हे बघा, आपली गादी मुलगा पुढे चालवायला लागला ना की वडिलांना मनापासून आनंद. मग कोणताही व्यवसाय असू दे, इंजिनियर असेल त्याचा मुलगा इंजिनियर झाला, किंवा डॉक्टर असेल त्याचा मुलगा डॉक्टर झाला, आणि व्यवसाय चालवायला लागला, वडिलांना मोठं कौतुक असतं महाराज. ही मुलगी आपला व्यवसाय पुढे चालवते म्हणून त्या धीवराला अत्यंत आनंद होतो. एकदा काय झालं, दुपारच्या वेळेला लंच टाइम झाला आणि तो कोळी जेवायला बसला यमुनेच्या काठावर, आणि तेवढ्यामध्ये त्या ठिकाणी पराशर नावाचे महामुनी आले. तीर्थयात्रा करत करत तिथे आले.
आणि त्या पराशरांनी त्या कोळ्याला म्हटलं की मला यमुना पार जायचंय पलीकडे, मला घेऊन चल. एखाद्यानं म्हटलं असतं थांबा जरा, आत्ताच लंच टाइम झालाय, अर्ध्या तासाने मग येतो. त्यानं म्हटलं नाही, एवढा मोठे महात्मे आलेले आहेत तेव्हा यांना आता लगेच पलीकडे नेलं पाहिजे. मी भोजनाला बसलोय, मला उठता येत नाही. पण त्यानं काय केलं, आपली मुलगी तिथे होती मत्स्यगंधा नावाची, त्या मत्स्यगंधेला सांगितलं, हे बघ बाळे कन्ये, हे महान ऋषी आहेत मोठे, यांना पलीकडच्या तीरावर सोडून ये. आणि त्यानंतर पराशर नौकेमध्ये बसले आणि ती मत्स्यगंधा नाव चालवले. तिच्या अंगाचा वास येत होता, माशाचा दुर्गंधीयुक्त असा वास. हळूहळू नाव मध्यावर आली आणि व्यास त्या पराशरांचं लक्ष त्या मत्स्यगंधेकडे गेलं. आणि काय दैवाची प्रेरणा आहे बघा, कोणत्या वेळेला काय व्हावं हे सगळं दैवानं ठरवलेलं असतं. पण माणसाला बऱ्याचदा असं वाटतं, काय हो महाराज अशी वेळ आली होती, इतकं सगळं चांगलं होणार होतं, पण दैवाचा फासा उलटा पडला आणि सगळं बिघडलं. काय चांगली पिकं आली होती, डोक्याच्या वर कापूस गेला होता, इतका आनंद झाला होता की कोरोनानं नुकसान झालं, पण आता निदान शेती तरी आपल्याला चांगला आधार देईल. पण महाराज काय करावं, अशी पावसाची वृष्टी झाली आणि त्याच्यामुळं उभं सगळं पीक गेलं. हे बघा, मनसा चिंतितम कार्यम दैवम अन्यत्र चिंतयेत. मनुष्य मनामध्ये एक चिंतन करतो, पण दैव मात्र वेगळं चिंतन करत असतो. पराशरांनी त्या मुलीकडे पाहिलं आणि पराशरांच्या मनामध्ये विकार उत्पन्न झाला. त्या पराशरांनी त्या कन्येला म्हटलं, माझ्या अंतरंगामध्ये त्या ठिकाणी कामवासना निर्माण झाली आणि आत्ताच्या आत्ता त्या ठिकाणी माझी इच्छा तू पूर्ण कर. त्या स्त्रीनं म्हटलं, महाराज आपण श्रेष्ठ कुळामध्ये जन्माला आलेले आहात, ऋषी कुळातले आहात आपण, आणि मी एक सामान्य कोळ्याची कन्या आहे. हे बघा, पूर्वीचे लोक त्या ठिकाणी सगळे विचारानं वागणारे होते, धर्मानं वागणारे. महाराज तुमचं कुळ उत्तम आहे, तुम्ही श्रोत्रिय ब्राह्मण आहात, तुम्ही तप केलेलं आहे आणि मी तुमच्या अनुरूप नाहीये. आपण वसिष्ठांचे वंशज आहात, तुम्ही कुलीन आहात, सदाचारी पुरुष आहात आणि धर्माचा रस तुम्ही जाणणारे आहात. महाराज माझ्यासारख्या सामान्य एक कश्चित कोळ्याच्या मुलीची इच्छा काय करतात? हे द्विजश्रेष्ठ, या जगतामध्ये मनुष्याचा जन्म मिळणं अत्यंत दुर्लभ आहे आणि त्यामध्ये सुद्धा ब्राह्मण कुळामध्ये जन्म मिळणं हे अजून दुर्लभ आहे. दुर्लभम मानुषं जन्म भुवि ब्राह्मण सत्तम तत्रापि दुर्लभम मन्ये ब्राह्मणत्वं विशेषतः. महाराज मनुष्याचा जन्माला येणंच अत्यंत कठीण आहे, दुर्लभ आहे. भगवत पूज्यपाद आदिशंकराचार्य महाराजांनी विवेक चूडामणी ग्रंथामध्ये फार सुंदर वर्णन केले आहे. जंतूनां नरजन्म दुर्लभमतः पुंस्त्वन्ततो विप्रता तस्माद् वैदिक धर्म मार्ग परता विद्वत्वमस्मात् परम् आत्मानात्म विवेचनौ स्वनुमतो ब्रह्मात्मना संस्थितिः मुक्तिर्नो शतकोटि जन्म सुकृतैः पुण्यैर्विना लभ्यते. जंतूनां नरजन्म दुर्लभम, नरजन्माला येणं अत्यंत दुर्लभ आहे. नरदेह दुर्लभ जाणारे, नरदेह अत्यंत दुर्लभ आहे. 84 लाख इतर जन्माला जावं लागतं तेव्हा कुठे एकदा मनुष्य देह प्राप्त होतो.
लाधला हा देह काग टाळी न्याय. आंधळ्याच्या टाळीमध्ये कावळा सापडावा असा देह प्राप्त होतो, हा मनुष्य जन्म प्राप्त होतो. आंधळ्याच्या टाळीत कावळा सापडणं म्हणजे काय? आमचे पूज्य वडील महाराज फार सुंदर दृष्टांत देत असत बघा. काय झालं एकदा एका गावामध्ये कावळे खूप झाले. मग त्या गावाचा मुख्य जो होता तो राजा, त्यानं त्या ठिकाणी कावळ्यांची संख्या कमी व्हावी म्हणून दवंडी पेटवली. जो कोणी कावळा पकडून आणून देईल त्याला मी एक सोन्याची मोहर देईन. सगळ्या लोकांनी विचार केला, नाही तरी आता या कोरोनामुळे काही कामच नाही, रिकामेच ना, पण चला कावळे पकडायला नदीच्या तीरावर. त्याच्यावर एक आंधळा होता, तो सुद्धा निघाला. सगळ्यांनी म्हटलं, अरे आंधळ्या तुला काय दिसणार कावळा? त्यानं म्हटलं, नाही दिसलं तर नाही दिसलं, निदान तिथं जाऊन नुसतं हरी हरी म्हणून भजन तरी करेल. पण तो सुद्धा नदीच्या तीरावर आला. महाराज, कावळा हा असा पक्षी आहे, इतका चतुर पक्षी आहे, तो सहसा कोणाच्या हातात लागत नाही. कावळा जरी काळा असला तरी त्याचं महत्व आहे. कधी माहिती आहे आपल्या सगळ्यांना, पिंडाला शिवायच्या वेळेला त्या ठिकाणी कावळाच पाहिजे. तो जर शिवला नाही तर मुक्ती मिळाली असं नाही समजताय. त्या कावळ्याला भगवान रामप्रभूंचा वर आहे की मनुष्य मेल्यानंतर त्याची सगळी कर्म तुला दिसतील. आणि म्हणून तो कावळा त्या ठिकाणी पिंडाला जेव्हा शिवतो तेव्हा स्पर्श होतो, काकस्पर्श होतो पिंडाला, तेव्हा समजलं जातं की आता मुक्त झाला किंवा काही आशा शिल्लक राहिली नाही. जर त्यानं कावळ्यानं पिंडाला शिवला नाही ना तर पाणी सोडू सोडू बेजार व्हावं लागतं. संकल्प करता करता अमुक करीन तमुक करीन वगैरे वगैरे. त्या आंधळ्यानं म्हटलं, मी आपलं तिथे भजन करेन. आणि तो आला आणि त्या ठिकाणी टाळी वाजवून भजन करू लागला. आणि अचानक त्याच्या टाळीमध्ये कावळा सापडला. त्याने तो कावळा तसाच पकडला, राजाकडे दिला, त्याला सोन्याची मोहर मिळाली. दृष्टांत संपला. आंधळ्याला दिसत नव्हतं तरी सुद्धा त्याच्या हातामध्ये आपोआप त्या ठिकाणी अकस्मात कावळा सापडला. त्याप्रमाणे हा मनुष्याचा देह आहे. लाधला हा देह काग टाळीन्याय. आंधळ्याच्या हातात कावळा सापडावा तसा देह प्राप्त होतो. पुन्हा पुन्हा वारंवार सर्वांना मिळणारा नाही. जंतूनां नरजन्म दुर्लभम आता हा पोचतो. मनुष्याचा जन्म मिळणं दुर्लभ, त्याच्यामध्ये पुरुषाचा जन्म मिळणं दुर्लभ. स्त्रियांच्या तुलनेनं पुरुषाचा जन्म जरा सुखकर असतो, कारण माता मावल्यांना बायकांना फार कामं करावी लागतात घरातली. सगळा संसार अर्ध्यापेक्षा अधिक त्यांच्यावरच असतो. वंशवृद्धी करणं, मुलांना जन्म देणं, त्यांना वाढविणं एक सामान्य काम नाहीये महाराज. म्हणून त्यातही त्या ठिकाणी भगवत प्राप्तीसाठी पुरुषाचा जन्म मिळणं हे अजून दुर्लभ. त्यामध्ये पुन्हा शास्त्रानुबोधित वैदिक अशा मार्गाचं अनुसरण करणाऱ्या कुळामध्ये जन्माला येणं अत्यंत दुर्लभ. विद्वत्ता मिळण्यात अत्यंत दुर्लभ त्यामध्ये. आणि त्यातही पुन्हा मनुष्याच्या जन्माला आलं, पण काय करावं काय करू नये हे जर नाही कळलं ना तर जन्माला येण्याचा काही उपयोग नाही. याला आत्मानात्म विवेक असं म्हणतात. मी सांगत होतो की बऱ्याच वेळेला माणूस एक चिंतन करतो पण दैव मात्र वेगळंच काही चिंतन करत असतं. मनसा चिंतितम कार्यम दैव मन्यत्र चिंतय. त्या मत्स्यगंधेने म्हटलं, महाराज तुम्ही एक सद्गुण संपन्न ब्राह्मण आहात.
त्या मत्स्यगंधेने विचार केला, हा सामान्य नाहीये, तपस्वी हा, आपल्याला शाप दिला तर. त्यानंतर नौका पलीकडच्या तीरावर आली, यमुनेच्या वाळवंटामध्ये, यमुना द्वीपामध्ये. पराशराने पुन्हा तिच्याकडे इच्छा प्रदर्शित केली. तिने म्हटलं, महाराज मी दुर्गंध आहे, माझ्या अंगाचा वास येतोय. पराशराने काय केलं, आपल्या तपोबलानं तिच्या अंगाचा कस्तुरीसारखा वास येईल असा प्रकार तिथे केला. तिला मत्स्यगंधा जे होतं, ती तिचं मत्स्यगंधा रूप गेलं आणि तिला त्या ठिकाणी योजनगंधा बनवेल. म्हणजे तिच्या अंगाचा सुगंध हा 1 योजन पर्यंत, म्हणजे 12 कोस पर्यंत, 12 किलोमीटर पर्यंत तिच्या अंगाचा सुगंध पोचत असे, असं तिला केलं. तिने मनात विचार केला, पहिला आपला काम फसलं. तिने दुसऱ्यांदा पुन्हा म्हटलं, महाराज तुम्ही हे सगळं म्हणताय खरं, पण पलीकडच्या तीरावर सगळे लोक बसलेले, ते लोक पाहतायत, माझे वडील सुद्धा तिकडे, ते काय म्हणतील. मी जरासा विचार केला तर पराशराने काय केलं, आपल्या तपोबलानं त्या ठिकाणी प्रचंड धुकं निर्माण केलं, समोरचं काही सुद्धा दिसेना. आणि त्यानंतर त्या मत्स्यगंधेने म्हटलं, ब्राह्मण श्रेष्ठ, तुम्ही कुमारी मुलगी आहे, तुम्ही इथून नंतर निघून जाल, तुमचं कार्य संपल्यानंतर. महाराज तुमचं वीर्य व्यर्थ जाणार नाही, त्या ठिकाणी माझी काय अवस्था होईल. मी जर गर्भवती झाले, माझ्या पित्याची सगळी इज्जत सर्वत्र जाईल, काय करावं. त्यावेळेला पराशराने म्हटलं, कन्ये तू चिंता करू नकोस, माझं कार्य जरी केलंस तरी सुद्धा त्या ठिकाणी तुझं कौमार हे कायम राहील, तू कुमारी कायम राहशील. अजून तुला काय पाहिजे ते माग. त्या सत्यवतीने म्हटलं, महाराज माझ्यावर कृपा करा की या जगतामध्ये माझ्या माता पित्यांनी ज्यांनी मला जन्म दिला त्यांना त्या ठिकाणी हे रहस्य कळता कामा नये, हे कुणालाही कळता कामा नये. मी जरी तुमच्या पुत्राला जन्म दिला तरी सुद्धा माझा कन्याव्रत भंग होता कामा नये. आणि मला पुत्र होईल तर तो ऐरा गैरा नाही, तुमच्यासारखाच अत्यंत तेजपुंज दिव्य आणि महाज्ञानी असा पुत्र मला पाहिजे. आणि माझ्या अंगाचा सुगंध जो आता तुम्ही निर्माण केलाय ना, हा सदैव आयुष्यभर कायम राहावा. आणि मी सदैव युवती राहावं, तरुणी राहावं, कधी म्हातारपण मला येऊ नये. पराशराने म्हटलं, तू चिंता करू नकोस, हे सुंदरी, अगं तुझा पुत्र भगवान विष्णूंचा अंश होईल आणि त्रैलोक्यामध्ये त्याची प्रसिद्धी होईल. अगं काहीतरी अदृष्ट अशा कारणामुळे, अदृष्ट शक्तीमुळे, अदृष्ट प्रभावामुळे मी तुझ्यावर आसक्त झालो. आजपर्यंत यापूर्वी कधी माझं कोणत्याही स्त्रीवर मन जडलेलं नव्हतं. अगं माझ्यासमोर हजारो असंख्य सुंदर अशा अप्सरा आलेल्या होत्या, पण त्यांना पण कधी माझं मन विचलित झालं. आणि ज्या अर्थी तुला पाहून माझं मन विचलित झालंय त्या अर्थी याच्यामध्ये काहीतरी विधिविधान आहे, यामध्ये काहीतरी मोठी घटना घडणार आहे, काहीतरी रहस्य यामध्ये लपलेलं आहे. नाहीतर तू दुर्गंधा, तुला पाहून मी मोहित होण्याचं काय कारण आहे. तुला आता यानंतर एक पुत्र होईल आणि तो पुत्र सगळ्या पुराणांची रचना करणारा, वेदाच्या रहस्याला जाणणारा, म्हणून त्याला वेद व्यास असं म्हणतात. आणि यानंतर त्या ठिकाणी आपलं कार्य करून पराशर मुनी यमुनेचं स्नान करून तिथून निघून गेले. सत्यवती आपल्या पित्याच्या घरी आली. त्या सत्यवतीला गर्भ राहिला आणि कालांतरानं त्या सत्यवतीनं यमुनेच्या वाळवंटामध्ये, यमुना द्वीपामध्ये एका दिव्य अशा पुत्राला जन्म दिला. तो पुत्र जणू काही कामदेव आहे. आणि यानंतर त्या ठिकाणी तो पुत्र जसा जन्माला आला त्याचबरोबर त्या ठिकाणी तो वाढला, मोठा झाला, अगदी 8 वर्षाच्या वयामध्ये. आणि त्यानं आपल्या आईला म्हटलं, मा
माझ्यामध्ये असीम शक्ती आहे आणि मनाला तपोनिष्ठ बनवून मी गर्भामध्ये तुझ्या प्रविष्ट झालो होतो. आता तू इच्छेनुसार पाहिजे तिकडे जाऊ शकतेस. मी सुद्धा तपश्चर्या करायला जातो. आणि हे माते, जेव्हा केव्हा तुम्हाला संकट पडेल तेव्हा तुम्ही माझं स्मरण करा. मी तुमच्या जवळ येईन. मी तुमच्या सेवेमध्ये उपस्थित राहीन. आपलं कल्याण हो असं म्हणून त्या ठिकाणी वेदव्यास तपश्चर्या करण्यासाठी निघून गेले. त्यानंतर सत्यवती सुद्धा आपल्या पित्याच्या जवळ राहू लागली. सत्यवतीने यमुना द्वीपामध्ये व्यासांना जन्म दिला म्हणून व्यासांचं नाव द्वैपायन, कृष्ण द्वैपायन असं पडलेलं. व्यास म्हणजे साक्षात भगवान विष्णूंचे अवतार आहे. भगवान परमात्मा श्रीहरींचे 24 अवतार आहेत ना, त्यामध्ये व्यासांचा अवतार आहे. व्यासांनी प्रत्येक तीर्थामध्ये स्नान केलं, दिव्य तपस्या केली. त्यानंतर कलियुग आलेलं पाहिलं आणि त्या व्यासांनी वेदांचा विस्तार केला म्हणून त्यांचं नाव वेदव्यास असं पडलं. 18 पुराणांची संहिता त्यांनी रचली. त्यानंतर वेदांत विभाजन करून आपल्या 4 शिष्यांना दिलं. सुमंतू, जैमिनी, पैल आणि वैशंपायन. या व्यासांचं आपल्या भारतीय संस्कृतीवर फार मोठं ऋण आहे महाराज. म्हणून आपल्याकडे जेवढं काही ज्ञान आहे ना, ते सगळं ज्ञान आपल्याला व्यासांनी दिलेलं आहे. आणि म्हणून व्यासांचं स्मरण करण्यासाठी म्हणून दरवर्षी आपल्याकडे एक महोत्सव साजरा केला जातो. त्याला म्हणतात व्यास पौर्णिमा. आषाढ शुद्ध पौर्णिमा जी आहे ना, ती पौर्णिमा म्हणजे गुरुपौर्णिमा म्हणजेच व्यास पौर्णिमा. व्यासांचा गौरव करताना ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये म्हणताय, म्हणून महाभारती जे नाही ते नोहीची लोकीतीही, या लागी म्हणपे पाही व्यासोच्छिष्ट जगत्रय. व्यासाने महाभारत निर्माण केलं. यामध्ये जे ज्ञान व्यासांनी सांगितलंय ना, ते ज्ञान सर्वत्र आहे. महाभारतामध्ये जे नाही ते अन्यत्र कुठेच नाही, आणि जे महाभारतात आहे ते सर्वत्र आहे. सगळं ज्ञान आपल्याला व्यासांनी दिलंय. म्हणून असं म्हणतात व्यासोच्छिष्टम जगत सर्व. हे सगळं जगत व्यासांचं उच्छिष्ट आहे. त्या ठिकाणी हे व्यास वेदांत विभाजन करतात. महात्मा स्वतःने म्हटलं, मुनीश्वर हो, एकपर्यंत मी तुम्हाला व्यासांच्या अवताराची कथा सांगितली. जो कोणी पुरुष या दिव्य अशा व्यासांच्या जन्माच्या आख्यानाचं श्रवण करतो त्याला कधी दुर्गतीला जावं लागत नाही. सगळ्या ऋषीने म्हटलं, महाराज तुम्ही व्यास आणि सत्यवती यांची दिव्य कथा मला सांगितली, आणि आमचा एक प्रश्न मात्र अजून तसाच राहील. ज्याला आपण व्यासांची माता म्हटलेलं आहे ती सत्यवती धर्मज्ञ राजा शंतनूची पत्नी कशी झाली? उत्पत्तिस्तु त्वया प्रोक्ता व्यासस्यामित तेजसः सत्यवत्यास्तथा सूत विस्तरेण त्वया नघ. महाराज, आमच्या मनामध्ये ही इच्छा, ही कथा ऐकण्याची इच्छा आहे. ही सत्यवती शंतनूची पत्नी कशी झाली? ही तर निषादाची कोल्याची मुलगी होती. आणि मग असं असताना पूर्ववंशातला धर्मात्मा राजा शंतनू, या शंतनूने तिचा कसा स्वीकार केला? आणि यापासूनच पुढे भीष्मांचा जन्म कसा झाला?
महाराज हे सगळं आम्हाला ऐकायचंय. अनेक प्रश्न विचारले. तेव्हा ते ऐकल्यानंतर महात्मा सूतांना परमानंद झाला आणि महात्मा सूत बोलू लागले. इक्ष्वाकुवंश प्रभवो महाविषयिति स्मृतः सत्यवान धर्मशीलश्च चक्रवर्ती नृपोत्तमः. इक्ष्वाकु वंशामध्ये एक महाभिष नावाचा राजा होता. सत्यवान होता, धर्मशील होता. हा महाभिष राजा चक्रवर्ती सम्राट आहे. त्यानं हजारो अश्वमेध यज्ञ केलेले आहेत. एकदा हा राजा ब्रह्मदेवाच्या सत्यलोकाला गेलेला आहे. तिथे सगळे देव जमलेले आहेत आणि त्याच वेळेला तिथे महानदी गंगा सुद्धा ब्रह्मदेवाच्या सेवेसाठी आलेली. गंगा तिथे आलेली आहे. हा महाभिष राजा पण तिथे होता आणि त्या गंगेला आलेलं पाहिलं आणि तिचं अपार सौंदर्य पाहिलं तेव्हा हा महाभिष राजा एकटक तिच्याकडे पाहू लागला. आणि त्याच वेळेला गंगेनं सुद्धा या महाभिषाकडे पाहिलं आणि ते गंगा सुद्धा तिच्याकडे त्या महाभिषाकडे एकटक पाहू लागली. महाराज हे पाहिल्यानंतर ब्रह्मदेवाचा राग आला. हे बघा, जुन्या काळामध्ये लोक फार फार जपून वागायचे. आपल्या मर्यादेमध्ये असत. परपुरुषाला किंवा परस्त्रीला बोलणं हे सुद्धा त्या ठिकाणी जुन्या काळात जमत नसतं. जुन्या काळात आता यासाठी म्हणतोय, आता ते काहीच राहिले नाही. काळ बदलला. लग्न न करताच त्या ठिकाणी मुलगा मुलगी एकत्र राहतात. नको नको ते प्रकार होतात. कालाय तस्मै नमः. त्या ठिकाणी त्या ब्रह्मदेवानं त्या दोघांचं पाहिलं औद्धत्य आणि त्या ठिकाणी त्या गंगेला शाप दिला की तुला मृत्यू लोकावर जन्माला जावं लागेल. ब्रह्मदेवानं गंगेला शाप दिला. यानंतर त्या ठिकाणी ती गंगा मृत्यू लोकावर जन्म घेऊन आलेली. आणि हा महाभिष राजा सुद्धा मृत्यू लोकावर पूर्ववंशामध्ये प्रतीप नावाचा राजा त्याच्या घरी त्या ठिकाणी तो जन्म घेतोय. याच वेळेला काय झालं, अष्टवसू आहेत ना, ते अष्टवसू आपल्या आपल्या स्त्रियांना घेऊन वसिष्ठांच्या आश्रमावर आलेले होते. त्यामध्ये देव नावाचा प्रधान वसू होता, त्यांचा मुख्य. त्या वसिष्ठ आश्रमामध्ये आले आणि तिथून जात असताना त्या देवची जी पत्नी होती त्या देवच्या स्त्रीनं नंदिनी नावाच्या कामधेनूला पाहिलं वसिष्ठ आश्रमामध्ये. आणि त्या देवच्या स्त्रीनं त्याच्याकडे हट्ट केला की ही उत्तम कामधेनू कोणाची आहे. सांगितलं ही वसिष्ठांची कामधेनू यज्ञीय धेनू आहे. आणि स्त्री किंवा पुरुष कोणीही या गायीचं दूध जर पिला ना तर त्याला 10,000 वर्षाचं आयुष्य प्राप्त होतं आणि तो त्या ठिकाणी सदैव तरुण राहतो. हे ऐकल्यानंतर त्या देवच्या स्त्रीनं आपल्या नवऱ्याकडे हट्ट केला. बायका आताच हट्ट करतात असं नाही, पूर्वीपासून हे चालत आलेले. तिनं म्हटलं, हे बघा ना, माझी एक मैत्रीण मृत्यूलोकामध्ये राहते, उशीनर राजाची पत्नी आहे, ती फार सुंदरी आहे. तेव्हा मला असं वाटतं की त्या माझ्या सखीसाठी या पुण्यमयी आणि इच्छेनुसार दूध देणाऱ्या नंदिनी गाईचं त्या ठिकाणी दूध हवंय. पण तुम्ही काय करा, या नंदिनीला आपल्या बरोबर घ्या.
आणि माझ्या त्या मैत्रिणीनं एकदा हिचं दूध पिलं की पुन्हा वसिष्ठांच्याकडे आणून सोडलं. देवच्या मनामध्ये पाप नव्हतं, पण आपल्या बायकोच्या बोलण्याला तो बळी पडला. आणि त्याने वसिष्ठांचा अपमान करून त्या नंदिनी गाईचं अपहरण केलं. नंदिनीचं अपहरण झालेलं पाहिलं वसिष्ठांनी. वसिष्ठ त्यावेळेला वनामध्ये गेले होते फळ फुलं समेत आणण्यासाठी. आणि ज्यावेळेला वसिष्ठाने पाहिलं आपल्या आश्रमामध्ये नंदिनी नाहीये, तेव्हा त्याने ध्यान लावून पाहिलं. तेव्हा त्यांना असं दिसलं की माझा अपमान करून वसुगण नंदिनीला घेऊन गेलेले आहे. तेव्हा त्या ठिकाणी वसिष्ठाने तात्काळ शाप दिला, असं जर आहे तर या सगळ्या वसू लोकांना मृत्यू लोकावर जन्म घ्यावा लागेल, मनुष्य वेळेकडे. तो शाप ऐकल्यानंतर सगळे वसू अष्टवसू अत्यंत खिन्न झाले आणि त्याने वसिष्ठांची शरणागती पत्करली, वसिष्ठांची क्षमा मागितली. वसिष्ठांना दया आली आणि त्याने पुन्हा त्यांना शाप दिला की तुम्ही माझ्या शापानुसार मनुष्याच्या जन्माला जाल, पण 1 वर्षानंतर तुम्ही शापातून सुटताल. परंतु ज्यानं माझ्या या नंदिनीचं प्रत्यक्ष अपहरण केलं ना, त्या देव वसूला मात्र मनुष्य जन्मामध्ये पुष्कळ काळापर्यंत राहावं लागेल. आता गंमत कशी झाली बघा, तिकडे गंगेला शाप झाला, तुला मृत्यू लोकात जावं लागेल. इकडे या अष्टवसूंना शाप झाला, तुम्हाला मृत्यू लोकात जावं लागेल. खिन्न झालेले होते आणि चाललेले असताना समोरून खिन्न मनाची ती गंगा येताना दिसली. गंगेला शाप झाला होता. वसूंना जेव्हा हे कळलं तेव्हा त्या वसूंनी गंगेची प्रार्थना केली आणि त्याने म्हटलं, मा तुम्ही आमची मा व्हा, आमची आई व्हा, आणि तुम्ही काय करा, त्या ठिकाणी आम्ही तुमच्या पोटी जन्म घेऊ. जन्म घेतल्याबरोबर तुम्ही आम्हाला पाण्यामध्ये त्या ठिकाणी बुडवून मारून टाका, म्हणजे आम्ही त्या मनुष्य जन्मातून सुटून या पुन्हा वसूच्या जन्माला आम्ही पुन्हा येऊ. शंतनू नावाचे जे प्रसिद्ध राजर्षी आहेत त्यांना तुम्ही आपले पतिदेव बनवा. गंगेने याप्रमाणे स्वीकृती दिली. देवी गंगा सुद्धा आपल्या लोकांना निघून आली. आणि त्याच वेळेला महाभिष हा राजा जो आहे तो प्रतिपाच्या घरी पुत्र रूपाने जन्माला आला. त्या महाभिषाला शाप दिला होता ना, तो महाभिष प्रतीप राजाचा पुत्र म्हणून शांतनु म्हणून जन्माला आला. यानंतर या प्रतिपानं अमित तेजस्वी अशा सूर्याचं स्तवन केलं. त्यांना सुंदर अशी कन्या प्राप्त झाली. ती प्रतिपाची कन्या, तिनं त्या ठिकाणी राजा प्रतिपाला म्हटलं, माझं पाणी ग्रहण करा. त्याने म्हटलं, अगं तू माझ्या मांडीवर बसली आहे आणि हे तू मुलीसारखं काम केलंय, म्हणून मी तुला पत्नी म्हणून नाही पण सून म्हणून स्वीकारेन. त्यानंतर ती कन्या निघून गेली. कालांतराने या प्रतिपाला शांतनु नावाचा पुत्र झाला. हा पुत्र मोठा झाला आणि मग एके दिवशी या प्रतिपानं आपल्या शांतनु पुत्राला म्हटलं की तू वनामध्ये जा आणि तिथे गेल्यानंतर जर तुला एखादी सुंदर कन्या मिळाली तर तिला नकार न देता तिच्याशी तू विवाह. आणि यानंतर त्या ठिकाणी हा शांतनु वनामध्ये मृगया करण्यासाठी म्हणजे शिकार करण्यासाठी आले. यानंतर हा प्रतीप राजा आपल्या मुलाला राज्य देऊन वनामध्ये निघून गेलेला तिथे तप करतो आहे. त्यानं भगवती जगदंबेच्या दिव्य अशी उपासना केली. जगदंबा माता की जय. आणि जगदंबा मातेने त्याच्यावर कृपा केली आणि तो प्रतीप या शरीराचा या नश्वर शरीराला त्यागून भगवती अंबा जगदंबेच्या दिव्य अशा लोकाला निघून गेले. हा शंतनू शिकार करण्यासाठी वनामध्ये आलेला असताना गंगेच्या तीरावर तो सर्वत्र संचार करत होता. तेव्हा तिथे एक सुंदर अशी अलंकृत कन्या त्याला दिसलेली. आणि त्यावेळेला शंतनूला आपल्या वडिलांची जी गोष्ट त्यांनी सांगितली होती तिची आठवण झाली.